झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. दोंडाईच्या जनजागृती समितीतर्फे अजितदादांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण. दादांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान, कार्यकर्त्यांकडून दुःख व्यक्त. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परवा विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने कार्यकर्त्यांची मोठी हानी झाली आहे असे म्हणत आज 30 जानेवारी रोजी दोंडाईच्या जनजागृती समितीकडून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं परवा 28 तारखेला सकाळी 9:15 वाजता एका विमान अपघातात दुःखद निधन झालं. सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला आणि राजकारणातला दादा माणूस, खरं म्हणजे माणूस गेल्यानंतर त्याने काय कमवलं, पैसे किती कमवले कोणी बघणार नाही. परंतु मी परवापासून बारामतीला होतो आणि कालचा तो जनसमुदाय आणि ते प्रत्येक माणूस ओसकाबोसकी रडत होता. अत्यंत विदारक दृश्य की आम्ही काय गमावलं, आमच्या हाताकडे काहीच राहिलं नाही असं हातबल होऊन लोक शून्य होतं पूर्ण बारामती पुणे. खरं म्हणजे माझं दुर्भाग्य आहे, मला 28 तारखेला दादांनी रात्री 8 वाजता भेटायला बोलवलेलं होतं आणि मी त्याच्यासाठी मुंबईसाठी निघालो होतो आणि ठाण्याजवळ गेल्या असताच मला बातमी कळाली. मी तसंच बारामतीला निघून गेलो. काम कसं करायचं, नाही करायचं असेल तर नाही होणार, पण करायचं असेल तर डायरेक्ट फोन लावणार, नाही तर डायरेक्ट सही करणार, असा एकमेव राजकारणातला माणूस होता. माझ्या वाईट प्रसंगात मला फार मोठी मदत केली. त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पक्षातली नव्हते. फार मोठी मदत या माणसाने केली आणि असा माणूस जाणं, परिवाराचं नुकसान झालं, बारामतीचं नुकसान झालं, पण महाराष्ट्राचं जे नुकसान झालंय ते कधीच भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे. आणि असा मोठा माणूस, एक देव माणूस, दादा माणूस आपण गमावलेला आहे. आणि कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करेन, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ते दादा जरी गेले असतील त्यांचे विचार ते सोडून गेलेले आहेत. हा विचार घेऊन राज्याची प्रगती झाली पाहिजे. त्यांचं काय स्वप्न होतं, हे राज्य कसं बनवायचं, हे स्वप्न उराशी बाळगून आपण सगळ्यांनी त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे अशीच मी त्यांना बामणे ग्रामस्थांच्या वतीने आणि धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यावेळी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी, कष्टकरी, हातमजूर, पत्रकार, वकील तसेच दोंडाईच्या शहरातील डॉक्टर वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.